सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद तथा संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावे आजच्या आधुनिक युगातही अनेक सुविधांपासून दुर्लक्षित आहेत। अशातच श्री सत्यसाई मेडिकल प्रोजेक्ट महाराष्ट्र जिल्हा बुलढाणा अंतर्गत श्री सत्यसाई सेवा संघटना बुलढाणा जिल्ह्याचे सेवादल प्रमुख कैलास कोल्हे यांच्या माध्यमातून अगदी दुर्गम आदिवासी पाड्यांवर आरोग्य सेवा पोहोचत आहे। सदर संघटनेमार्फत तज्ञ डॉक्टरांकडून मोफत रुग्ण तपासणी करून जवळपास 60 प्रकारची औषधे रुग्णांना मोफत वाटप केली जातात। या कामी त्यांना समाधान हॉस्पिटल जळगाव जामोदचे संचालक डॉक्टर अविनाश पाटील, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश नेवे, फार्मासिस्ट उगले, सेवानिवृत्त फार्मासिस्ट गजानन उज्जैनकर यांची मोठी मदत होत आहे। ऊन, थंडी, पाऊस अशा कशाचीही पर्वा न करता कोल्हे सर तथा त्यांचे सहकारी गजानन दाते, पुरुषोत्तम गव्हाणे भल्या पहाटे डोंगराळ दुर्गम आदिवासी भागात औषध साठा घेऊन संघटनेचे ॲम्ब्युलन्सने हजर होतात। अगदी मैलगडाच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यापासून रायपूर, नांगरटी, गारपेठ, निमखेडी, चारबन, डुक्करदरी, गोडाडा धरण, भिंगारा, 40 टापरी, वनवासी एकलव्य आश्रम जामोद, मालठाणा, निहालवाडी, कुवरदेव, शिवाजीनगर, सोनबर्डी, वडपाणी, दयालनगर, शिवनी, हड्यामल इत्यादी गावातील हजारो दुर्लक्षित रुग्णांपर्यंत पोहोचले आहेत। जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा निमखेडीचे मुख्याध्यापक उमेश खारोडे यांनी या भागातील वैद्यकीय गरजेची माहिती कोल्हे सर यांना देऊन आरोग्य कॅम्पच्या नियोजनात मोठी भूमिका पार पाडली आहे। MCN न्यूज मराठी करिता राजीव वाढे, जळगाव।